हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत खमंग आणि लुसलुशीत असा ढोकळा. आता एका भांड्यामध्ये आपण 1.5 वाटी बेसन पीठ घेऊया. या बेसन पिठाला मी 1 ते 2 वेळा चाळून घेतले आहे. ढोकळा करताना बेसनचे पीठ नेहमी चाळून घ्यावे, त्यामुळे ढोकळा हलका होतो. आता यामध्ये आपण 4 चमचे साखर घालूया. जर तुम्हाला साखरेचे प्रमाण कमी जास्त हवे असेल तर तुम्ही एखादा चमचा कमी किंवा जास्त घालू शकता. आता यानंतर आपण 3 चमचे तेल घालूया. तेल का घालावे तर तेलामुळे ढोकळा चिकट होत नाही. आता आपण यामध्ये बारीक केलेली मिरचीची पेस्ट घालूया. मिरचीची पेस्ट घातल्यानंतर आता आपण यामध्ये 7 चमचे लिंबूचा रस घालूया. लिंबूचा रस घातल्यामुळे ढोकळ्याला एक आंबट अशी चव येते. आता या मिश्रणाला आपण एकत्रित एकजीव करून घेऊया. यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आता आपण या मिश्रणामध्ये थोडेसे पाणी घालून या मिश्रणाला एकजीव करून घेऊया. या मिश्रणाला आपण एकाच दिशेने एकसारखे फेटून घेऊया. या मिश्रणाला जितका जास्त वेळ फेटून घ्याल तेवढा ढोकळा हलका होतो. ढोकळ्याचे मिश्रण फेटत असताना आपण एकाच दिशेने नाही फेटले तर त्यामध्ये तयार झालेली हवा बाहेर येते आणि आपला ढोकळा म्हणावा तेवढा फुलत नाही. ढोकळ्याचे मिश्रण नेहमी चांगले फेटून घ्यावे. ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये पिठाच्या गुठळ्या राहू नये. जर आपले ढोकळ्याचे मिश्रण पातळ झाले तर ढोकळा फुलतो पण आतून कच्चा राहतो. आणि जर ढोकळ्याचे मिश्रण घट्ट झाले तर ढोकळा जरी फुलला तरी खाताना घशामध्ये अडकल्यासारखा होतो. त्यामुळे ढोकळ्याचे मिश्रण हे जास्त घट्टही असू नये आणि जास्त पातळही असू नये. आता आपण ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये 1 चमचा इनो घालत आहोत. इनोवरती आपण थोडेसे पाणी घालून इनो ॲक्टिव्ह करून घेऊया. इनो ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपण पुन्हा ढोकळ्याचे मिश्रण एकसारखे एकाच दिशेने फेटून घेऊया. इनो वापरताना आपण लेमन फ्लेवर किंवा रेग्युलर फ्लेवरच वापरावा. दुसरा फ्लेवर वापरला तर ढोकळ्याची चव बदलण्याची शक्यता असते, म्हणून आपण इनो वापरताना लेमन फ्लेवर किंवा रेग्युलर फ्लेवरच वापरावा. आता आपले मिश्रण तयार झाले आहे. आता आपण एका केकच्या भांड्याला तेल लावून घेऊया. तेल लावल्याने ढोकळा भांड्याला चिकटत नाही आणि सहजपणे त्याला बाहेर काढता येते. यानंतर आता फेटून घेतलेले मिश्रण या भांड्यामध्ये एकसारखे आपण ओतून घेऊया. आता या भांड्याला आपण 2 ते 3 वेळा टॅप करून घेऊया. टॅप करण्याचा उद्देश असा की जो काही एअर साचलेला असतो तो निघून जातो. आता या मिश्रणाला आपण स्टीमरमध्ये 20 मिनिट ठेवणार आहोत. स्टीमरमध्ये ठेवताना पाणी आपण गरम करावे. कारण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये आपण इनोचा वापर करतो आणि इनो ॲक्टिव्ह असताना हीट मिळाली तर ढोकळा अगदी परफेक्ट फुलतो. म्हणून ढोकळ्याचे मिश्रण ठेवण्याअगोदर आपण स्टीमरला 5 मिनिट स्टीम करून घ्यायचे आहे. 20 मिनिटांनंतर आता आपला ढोकळा तयार झाला आहे.
आता आपण या ढोकळ्याला 5 ते 10 मिनिट थंड करायला ठेवूया. तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती लागणारा फोडणीची तयारी करून घेऊया. आता एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालूया. नंतर यामध्ये आपण 5 ते 6 मिरचीचे तुकडे घालूया. यानंतर आपण कढीपत्ता घालूया. अशा पद्धतीने आता आपली फोडणी तयार झाली आहे. आता आपला ढोकळा गार झाला आहे. ढोकळा गार झाल्यानंतरच आपण ढोकळ्याला कट करून घेऊया. आता तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. आता आपण यावर तेलाची फोडणी घालूया. तेलाच्या फोडणीमध्ये मी जास्त तेल टाकले नाही, कारण त्यामुळे ढोकळा ऑइली व चिकट होतो. त्यामुळे मी 2 ते 3 चमचेच तेल घातले आहे. आता यावरती आपण कोथिंबीर घालूया. आता आपला खमंग लुसलुशीत ढोकळा तयार झाला आहे. आपल्या ढोकळ्याला चांगला जाळीदार सुद्धा झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी ढोकळ्याची आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.